किल्ले रायगडावर 6 जून रोजी साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक दिनी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह चित्रीकरणाच्या प्रकरणी लौकिक गोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर रायगड बंदीची कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केलीय। या संदर्भातील निवेदन सावंत यांनी शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना सादर केले। या निवेदनात दिनांक 6 जून रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या शिवभक्तांचे आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। निवेदनात नमूद केल्यानुसार संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लौकिक गोळे यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांच्यावर रायगड परिसरात प्रवेशबंदीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय। फत्तेसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत समितीचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते। संबंधित निवेदन प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले। निवेदन सादर केल्यानंतर सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याविषयी माहिती दिली। आपण जाणतात की 6 जून रोजी जो शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, हा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि हा सोहळा होत असताना गेली दोन दिवस जे शिवभक्त राहिले होते, जे 6 जूनच्या सकाळी प्रांतविधीसाठी इकडे तिकडे गेले असतील, जी काही आपली प्रांतविधीची घटना असते, आपण शौचालयाची एवढी मोठी सोय केली होती तरी पण एका दुसरी व्यक्ती इकडे तिकडे गेली असेल नजर चुकीने, परंतु त्याचं विकृतपणे चित्रीकरण करून गोळे नावाच्या व्यक्तीने ते समाज माध्यमांच्या मध्ये प्रसारित केलं। हा फार मोठा गुन्हा आहे। एखाद्या खाजगी व्यक्तीच्या जीवनात असं अंग प्रदर्शन करणे किंवा अशा प्रांतविधी करत असताना त्याचं चित्रण न सांगता करून ते समाजापुढे प्रसारित करणे, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा, आणखीन त्याला रायगडवर येण्यास मज्जाव करावा, बंदी घालावी, या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे।